व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी, गावचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, सर्व पालक आणि सगळ्यात महत्त्वाचे इथं गाणं सादर करणारे आमचे विद्यार्थी, या सगळ्यांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते का इतका सुंदर कार्यक्रम आज त्यांनी सगळ्यांच्या सहकार्यामुळे इथं उभा राहिलेला आहे. तर शाळेकडून या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते. आणि हा शेवटचा या 4थीच्या विद्यार्थ्यांचा शाळेतला हा शेवटचा परफॉर्मन्स आहे आणि शाळा हाच परफॉर्मन्स आहे. बघा, शाळेतून शिकून गेल्यानंतर आपल्याला आपली पहिली शाळा किती प्रेमाची आणि किती आवडीची वाटते, की पुन्हा पुन्हा त्या शाळेत जावंसं वाटतं. आज या शाळेतून बाहेर पडलेले आमचे बरेच माजी विद्यार्थी सुद्धा इथे हजर आहेत. त्यांना सुद्धा आज हा कार्यक्रम बघताना असं वाटतं की हा आमच्या काळात सुद्धा आम्ही इथं असंच नाचलो होतो, इतकं छान ह्या मुलांसारखं. तर याही मुलांना उद्या तशी आठवण व्हावी यासाठी शाळेचं एक सुंदर गीत हे इयत्ता 4थीचे विद्यार्थी सादर करत आहेत. खूप धन्यवाद मॅडम. या शाळेमध्ये सांगायचं झालं जिल्हा परिषद शाळा पोखर्णीबद्दल तर गुणवत्तेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्येच अग्रशाळा ही शाळा, या शाळेतील सर्व शिक्षक आणि या उपक्रमशील शिक्षकांच्या बद्दल आम्हा सर्व ग्रामस्थांकडून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. या शाळेतील सर्व शिक्षक आहेत आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आतापर्यंत केलेला आहे. अतिशय छोट्या अशा पोखर्णी गावामध्ये कमी पटाच्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांच्याकडून इतक्या सुंदर सुरेख पद्धतीनं सादरीकरण करून घेणं ही तशी जोखमीची बाब आहे. पण तरी देखील या शाळेतील शिक्षकांनी अतिशय तळमळीनं आणि अतिशय उत्साहाने या विद्यार्थ्यांच्याकडून हे सुरेख सुंदर असं सादरीकरण आपल्यापर्यंत सादर केलेलं आहे. या जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही, ती गोड आठवण ते रंग बालपण आज पुन्हा वाटे नवे, माझी शाळा मला आजही आठवते. दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधून असं वाटायचं नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची.